नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रोडक्ट्स अँड कोशंट इन एक्सपोनेन्शियल फॉर्म। तर आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लेक्स नंबर जो आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपण लिहितो r × e⁻⁴ मग आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्ट्स दाखवायचे म्हणजे आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर लागतील। तर त्यासाठी मी लिहिणार z1 हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये मी लिहिणार r1 × e⁻⁴ ओके। सिमिलरली फॉर z2 साठी मी लिहिणार r2 × e⁻⁴ ओके। तर हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म। आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपण काय बघणार आहे, पहिले प्रोडक्ट्स बघणार आहे आणि मग नंतर कोशंट बघणार आहे। तर मग मी आता फर्स्ट आपण काय करू, प्रोडक्ट्स कॅल्क्युलेट करणार आहे। प्रोडक्ट्स बद्दल माहिती बघू। So let's calculate product. So I will start with e⁻⁴ into e⁻⁴ okay. तर e⁻⁴ into e⁻⁴ तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू माहिती आहे e⁻⁴ म्हणजेच काय, बाय using Euler's formula आपल्याकडे काय, e⁻⁴ is nothing but cos θ plus I sin θ ओके। हा आपल्याकडे काय आहे, Euler's फॉर्म्युला आहे e⁻⁴ साठी। तर मग मी ह्याचा फॉर्म्युला लिहिणार e⁻⁴ साठी Euler's फॉर्म्युला आपल्याला भेटेल cos θ1 plus I sin θ1 okay into for next I cos θ2 plus I sin θ2 हा झाला Euler's फॉर्म्युला। मग आता आपल्याला माहिती आहे की दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं होईल। तर हा काय x + iy च्या फॉर्म मध्ये आपण केलं होतं। तर तुम्हाला मी इथं दाखवतो। आपण जेव्हा x + i1 च्या फॉर्म मध्ये असेल, ठीक आहे, त्यावेळेस याचं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला आपण कसा केला होता तो आपण बघू। तर ह्याचा फॉर्म्युला होता रियल पार्ट इंटू रियल पार्ट हा x1 इंटू x2, दोन्ही जर प्लस असतील तर इथं मायनस घ्यायचं, y1 इंटू y2, ठीक आहे, प्लस I x1 इंटू y2 घ्यायचं, म्हणजे x1 इंटू y2 प्लस x2 इंटू y1 रिव्हर्स ऑर्डर मध्ये घ्यायचं। तर हा आपल्याला भेटेल मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर। तर हा पण काय कॉम्प्लेक्स नंबरच आहे। तर x म्हणजे रिअल पार्ट आहे आणि y म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे। तर cos हा आपला रिअल पार्ट मध्ये येतो आणि sin हा काय इमॅजिनरी पार्ट मध्ये येतो। तर सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करणार ह्या कॉम्प्लेक्स नंबर साठी, वरच्या व्हॅल्यू साठी। तर काय हा रिअल पार्ट इज मल्टिप्लाय विथ रिअल पार्ट, तर हा येईल cos θ1 इंटू cos θ2 माइनस इमॅजिनरी मल्टिप्लाय विथ इमॅजिनरी, तो माइनस लिहायचं sin θ1 इंटू sin θ2 ओके। हा झाला फर्स्ट पार्ट ओके। मग आता हा इमॅजिनरीचा पार्ट ऍड करायचा आहे, तर मी इथं खाली लिहितो प्लस I इमॅजिनरी पार्ट। मग cos1 इंटू हा दुसरा घ्यायचा sin θ म्हणजे हा cos θ1 इंटू sin θ2 प्लस हा cos θ2, त्याचा अपोजिट घ्यायचा cos θ2 इंटू दिस, म्हणजे हा cos θ2 इंटू sin θ1। हे झालं यांचं मल्टिप्लिकेशन। किंवा तुम्ही असंही करू शकता, cos θ1 मल्टिप्लाय करा cos θ2 सोबत, cos θ1 मल्टिप्लाय करा ह्याच्यासोबत, आणि रिअल पार्ट वेगळे करा
आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करा, तर तुम्हाला परत हाच रिझल्ट भेटणार आहे. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, cos θ1 इंटू cos θ2 मायनस sin θ1 इंटू sin θ2. हा फॉर्म्युला कशाचा आहे आपला? हा फॉर्म्युला आहे cos ऑफ θ1 प्लस θ2. cos a प्लस b चा फॉर्म्युला, cos a इंटू cos b प्लस असेल तर मायनस येईल, मायनस sin a इंटू sin b. ठीक आहे, कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आपण इथं वापरलेला आहे. प्लस आय cos a इंटू sin b प्लस cos b इंटू sin a. तर हा कशाचा फॉर्म्युला आहे? sin a प्लस b चा फॉर्म्युला, म्हणजे हा काही sin θ1 प्लस θ2 चा फॉर्म्युला. ओके, म्हणजेच हा जर आपला मग आता आपण θ1 प्लस θ2 आणि हा θ1 प्लस θ2 हा जर θ कन्सिडर केला तर cos θ प्लस आय sin θ म्हणजेच आपला e रेस टू आय θ होईल, म्हणजेच आपला ऑयलर्स फॉर्म्युला तयार होईल. म्हणजेच हा फॉर्म्युला होईल आपला e रेस टू आय θ प्लस θ1 प्लस θ2. ओके, आपला ऑयलर्स फॉर्म्युला काय सांगतो? e रेस टू आय θ इज इक्वल टू cos θ प्लस आय sin θ. तर आपण थीटाची व्हॅल्यू काय कन्सिडर केली? θ1 प्लस θ2. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे इफ Z1 is nothing but R1 into e raised to I θ1 कॉम्प्लेक्स नंबर घेतला आणि Z2 हा R2 e raised to I θ2 जर घेतला आणि ह्याचं जर प्रोडक्ट आपण काढला, प्रोडक्ट ऑफ Z1 Z2, तर प्रोडक्ट ह्याचा काय येईल? Z1 इंटू Z2 is equal to R1 into R2 e raised to I θ1 into e raised to I θ2. आता आपण जी व्हॅल्यू काढलेली ती फक्त ह्याचीच काढली होती, म्हणजेच हा काय R1 into R2 e raised to I आणि हा येईल θ1 प्लस θ2. दिस इज प्रोडक्ट फॉर Z1 into Z2. म्हणजे ही झाली तुमची टोटल व्हॅल्यू फॉर प्रोडक्ट. नेक्स्ट आपण पाहणार आहोत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, ही व्हॅल्यू आहे प्रोडक्टची. ठीक आहे. नेक्स्ट वी विल सी द क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे डिव्हिजन फॉर्म पाहणार आहे. क्वेश्चन. ओके, सो Z1 अपॉन Z2 आणि आपल्याला माहिती आहे Z1 हा पोलर फॉर्ममध्ये आहे, R1 इंटू e रेस टू आय θ1 हा झाला पोलर फॉर्ममध्ये. ओके, हा 1 डिवायडेड बाय R2 e रेस टू आय θ2. ओके, मग हा होईल R1 अपॉन R2, हा होईल आपला e रेस टू आय θ1 आणि हा e रेस टू आय θ2 आपल्याला कॅन्सल करायचा आहे, तर काय करावं लागेल? ह्याचा कॉन्जुगेट घ्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजेच हा काय होईल e रेस टू मायनस आय θ1 सॉरी आय θ2 अपॉन e रेस टू मायनस आय θ2. मग हा काय होईल e रेस टू आय सॉरी R1 राहिला आपला, तर हा येईल तर लिहू आपण R1 अपॉन R2 इंटू e रेस टू आय कॉमन आणि त्याच्या पॉवरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन, आणि हा e रेस टू आय θ2 मायनस θ2. e रेस टू झिरो हा काय असतो? 1 असतो व्हॅल्यू त्याची, म्हणजे हा R1
r2 into e raised to I theta 1 minus theta 2. तर हा झाला तुमची क्वेश्चनची व्हॅल्यू, वेअर e raised to I0 or e raised to 0 is equal to 1. ओके, तर हे भेटले आपल्याला Z1 upon Z2 क्वेश्चनची व्हॅल्यू. सिमिलरली suppose दूसरी इक्वेशन, सिमिलरली इफ वी हॅव गिवन Z इनवर्स, तर हा आपण असं लिहिणार 1/z. 1/z म्हणजेच काय, 1/r इंटू e raised to I theta. व्हॅल्यू ऑफ z म्हणजेच हा 1/r e raised to, हा वर जर गेला तर हा काय मायनस e raised to I theta which is required व्हॅल्यू. ओके, मग आता आपण मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिलेले आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला काय भेटलं तर Z1 इंटू Z2 इज इक्वल टू R1 इंटू R2 e raised to I theta 1 प्लस theta 2 हे आपल्याला भेटलेलं आहे. ओके, सो आर्ग्युमेंट मध्ये दाखवताना while showing argument Z1 into Z2, तर याला आपण असं दाखवणार आहे आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2. ओके, आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू आर्ग्युमेंट ऑफ Z2, म्हणजे ही जी काही एक्सपोनेन्शियलची जी काही वरची व्हॅल्यू, हा आर्ग्युमेंट ऑफ Z1, हा आर्ग्युमेंट ऑफ Z2 आणि हा प्लस सिम्बॉल जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करणार आणि Z1 अपॉन Z2 असेल तर त्यावेळेस आपल्याला काय भेटणार, आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 असेल तर हा आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2 मिळायला पाहिजे. तर ती पण कंडिशन आपण पाहू. ही झाली फोर्थ कंडिशन. ठीक आहे, ते पुढं पाहू आपण. त्याच्या पहिले आपण पाहू हा आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2, हा असा लिहू शकतो आपण theta 1 प्लस theta 2 प्लस 2n pi, where n is integer. ओके, मग आर्ग्युमेंट ऑफ Z1 आपण काढून पाहू. आर्ग्युमेंट ऑफ Z1 is denoted by theta 1 plus 2n1 pi. Okay, where n1 is again nothing but integer. Okay, since theta 1 plus theta 2 plus 2n pi is equal to theta 1 ची व्हॅल्यू theta 1 plus 2n1 pi. ओके, प्लस theta 2 ची व्हॅल्यू theta 2 plus 2n minus n1 pi, ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ओके, now we'll see how the argument Z2 will get this value. ठीक आहे, ही व्हॅल्यू कशी येते ती पाहू आपण. तर मग कन्सिडर करू आपण. सपोज हा आपल्याकडे ग्राफ आहे. ओके, हा आपला, तर हा आपण ग्राफ बनवू, प्लॉट करूया. This is our x-axis and y imaginary axis. This is our Z1 and theta 1. This is our Z2, that is theta 2, and this is our
multiplication from this like this z1 into z2 आणि इथून इथपर्यंत ही जी काय असणार हे असणार θ1 प्लस θ2. मग ह्याला जर आपण थीटा कन्सिडर केलं तर हा काय 2n प्लस पाय. ठीक आहे. मग आता आपण θ1 ची व्हॅल्यू काय सांगितली θ1 प्लस 2n1 पाय. मग आता इथपर्यंत आपली व्हॅल्यू ऑलरेडी निघालेली. आता आपल्याला इथून एवढीच व्हॅल्यू काढायची आहे फॉर z2. मग आता z2 साठी काय करावं लागेल की हा जो काही 2n मायनस पाय जो काही ही व्हॅल्यू आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल आणि हा काय पूर्ण n आहे. मग n मधून जर आपण n-1 जर कट केला तरच आपल्याला काय भेटेल. ही जर व्हॅल्यू कट केली हा जर व्हॅल्यू भेटेल म्हणजेच ही व्हॅल्यू जर कट केली हा जर अँगल आपण कट केला तरच आपल्याला काय मिळेल z2 साठी व्हॅल्यू भेटेल. म्हणजे z2 साठी आपल्याला काय भेटेल व्हॅल्यू we'll see value for z2. argument of z2 आपल्याला मिळेल θ2 plus 2n minus n1 into pi. ओके. n मधून n-1 केल्यावरती जी उरलेली व्हॅल्यू असेल ती काय असणार आहे θ2 ची असणार आहे. तर हे झाले आपल्या आर्ग्युमेंट बद्दल व्हॅल्यू. ओके. So these all thing about argument. मग आता आपण एक्झाम्पल पाहूयात. तर when z1 is equal to -1 and z2 is equal to I. मग आर्ग्युमेंट आपल्याला काय भेटेल आपण पाहू. मग आपण पाहू आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2. आपण जर हे काढलं तर आर्ग्युमेंट हा काय भेटेल z1 ची व्हॅल्यू -1 इंटू I म्हणजे आपल्याला काढायचं आर्ग्युमेंट ऑफ -I. आर्ग्युमेंट ऑफ -I म्हणजे आपल्याला थीटा ची व्हॅल्यू काढायची एम्प्लिट्यूड काढायचा आहे. मग काय ह्याची व्हॅल्यू -I आपल्याला काय भेटेल when थीटा इज इक्वल टू π/2. आता फॉर एक्झाम्पल हे जर आपल्याला I असेल म्हणजे हा जर सपोज 0 2 π असेल ह्याला व्हॅल्यू 1 असते इकडे व्हॅल्यू -1 असते आणि हा इमॅजिनरी ऍक्सिस आहे IY. इथं व्हॅल्यू 1 असते आणि इथं -1 म्हणजे हा येईल पाय हा येईल π/2 आणि हा येईल 3π/2. म्हणजे 3π/2 ला हा काय भेटेल आपल्याला -I. तर ह्यालाच आपण काय म्हणू शकतो हा जर π/2 असेल तर हा काय होईल -π/2. ह्याला आपण काय म्हणू शकतो -π/2. ओके. तर मग -I व्हॅल्यू ही आपल्याला काय भेटेल जेव्हा त्याची व्हॅल्यू -π/2 असेल. ओके. और आपल्याला माहिती आहे हा थीटा असतो हा -θ असतो. हा लास्ट टाइम पाहिला होता. थर्ड क्वाड्रंट साठी आपला सेकंड क्वाड्रंट साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे π - θ आणि थर्ड साठी आहे π -π प्लस θ आणि फोर्थ साठी -θ. ओके. तर आता आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ -I म्हणजे हा काय आपला 0 -I. ओके. आर्ग्युमेंट म्हणजे थीटा काढायचा आपल्याला. r ची व्हॅल्यू काय होईल x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू -1. ज्या 0² प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे आहे रूट मध्ये 1 म्हणजे r ची व्हॅल्यू होईल 1. ओके. आणि मग नंतर हा होईल r म्हणजे 1 आला. आता थीटा मग हा काय 0/1 x ची व्हॅल्यू 0/1 हा होईल 0 आणि y ची व्हॅल्यू 1/1 म्हणजे हा येईल 1. मग हा असतो cos x ची व्हॅल्यू म्हणजे x/r इज इक्वल टू cos
म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आहे आणि डिवायडेड बाय 1 म्हणजे कॉस ऑफ म्हणजे 0 ची व्हॅल्यू ही केव्हा येईल आणि ही व्हॅल्यू 1 केव्हा येईल. मग कॉस जेव्हा π/2 असतो तेव्हा ह्याची व्हॅल्यू काय येते 0 येते आणि जेव्हा साइन π/2 असतो तेव्हा ह्याची व्हॅल्यू काय येते 1 येते. ओके, तर आता ह्याची व्हॅल्यू जी काही आहे y ची व्हॅल्यू काय -1 आहे म्हणजे आपल्याला -1 पाहिजे. साइनची व्हॅल्यू काय -1 म्हणजे हा काय -π/2 जेव्हा असेल, ठीक आहे, हा थिटा आणि हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो आता 4th क्वाड्रंट मध्ये. ही व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मधली 4th क्वाड्रंट मधली. थिटा आपल्याला काय सांगतो π/2 असेल त्यावेळेस आपल्याला कॉसची व्हॅल्यू 0 भेटते आणि साइनची व्हॅल्यू 1 भेटते. म्हणजे थिटाची व्हॅल्यू मायनस जेव्हा π/2 असेल त्यावेळेस आपल्याला काय वाटते -i ही व्हॅल्यू मिळते. ओके, तर थिटा झाला आपला -π/2 म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 आपल्याला काय भेटला -π/2. ओके, पण आपल्याला माहिती आहे आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2 इज नथिंग बट आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 ह्याची बेरीज ह्याच्या इक्वल यायला पाहिजे. मग z1 म्हणजेच काय आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, फक्त -i दिलेला म्हणजे हा 0 - i ही व्हॅल्यू आपल्याला. ओके, हे झालेलं आहे. z1 z2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. z1 काय दिलेला आहे -1 आणि z2 आपल्याला दिलेला आहे z2 दिलेला आहे i. ओके, ते मल्टिप्लिकेशन करून ही व्हॅल्यू आली होती. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहायचं नाही, सेपरेट व्हॅल्यू पाहिजे. -1 केव्हा भेटेल आर्ग्युमेंट ऑफ z म्हणजे हा रिअल आहे. रिअल म्हणजेच काय जेव्हा कॉस पायची व्हॅल्यू कॉस पाय हा काय -1 येईल म्हणजे ही काय पायची व्हॅल्यू येईल. ही व्हॅल्यू कशाची आहे -1. -1 केव्हा भेटेल आपल्याला वेन विल गेट -1 केव्हा भेटेल जेव्हा आपण e⁻i थिटाची व्हॅल्यू पाय ठेवू म्हणजे हा होईल कॉस पाय प्लस i साइन पाय म्हणजेच काय होईल कॉस पायची व्हॅल्यू -1 आणि साइन पायची व्हॅल्यू 0 म्हणजेच तुम्हाला काय भेटेल -1 भेटेल. ओके, प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2 i यायला पाहिजे. i म्हणजे इमॅजिनरी व्हॅल्यू आहे. इमॅजिनरी व्हॅल्यू म्हणजेच काय हा 1 y ॲक्सिस वर यायला पाहिजे. हा x ॲक्सिस वरचा होता रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट y ॲक्सिस वर आहे. ठीक आहे, y ॲक्सिस 1 केव्हा येईल जेव्हा π/2 किंवा 3π/2 असेल. हा पॉझिटिव्ह म्हणजेच ही काय व्हॅल्यू π/2 म्हणजे i ही व्हॅल्यू केव्हा भेटेल e⁻i π/2. ओके, म्हणजेच हा येईल cos π/2 प्लस i sin π/2. ओके, म्हणजे हा येईल 0 प्लस i ची i व्हॅल्यू sin π/2 ची व्हॅल्यू 1 म्हणजे हा काय येईल i. ओके, म्हणजे थिटाची व्हॅल्यू π/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे हा काय 3π/2. मग आता आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2 हे काय येते 3π/2 आणि आपला मल्टिप्लिकेशन काय येते -π/2 येते. ओके, तर मग आता आपल्याला काय करायचं हे दोन्ही सारखे दाखवायचे. आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2. ओके, पण आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 याचा फॉर्म्युला होता आपल्याकडे. याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 प्लस 2n पाय. तर n ची व्हॅल्यू आपण काय ठेवू आता n ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करू. मग आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 काय आलेलं आहे -π/2 प्लस हा 2π. मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बेस सेम नाही आहे म्हणजेच हा काय -π प्लस 4π/2 म्हणजे आहे 3π/2. हेन्स इट इज
इक्वल ह्याची व्हॅल्यू किती आली 3π/2 आणि आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस z2 हा पण काय आला 3π/2 म्हणजे हे दोन्ही काय सेम आहे. ओके, मग सेम ह्या हायपोथेसिसवर ह्या फॉर्म्युलावर आपण हे सांगू शकतो. सिमिलरली argument of z1 upon z2 is equal to argument of z into z inverse z1 into z2 inverse हा आपल्याला काय भेटेल argument of z1 plus argument of z2 inverse. ओके, आर्ग्युमेंट ऑफ z2 इनवर्स म्हणजेच काय होईल आपल्याला हा भेटेल मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2 म्हणजे हा फॉर्म्युला येईल आर्ग्युमेंट ऑफ z1 अपॉन z2. ओके, तर हा फॉर्म्युला झाला तुमचा क्वेश्चनसाठी. ठीक आहे, तर आज इथंच थांबू आपण, पुन्हा भेटूया एक्झाम्पल सोबत. थँक्यू.